आहे एका चौथीपासून सुरू झालेल्या मुला आणि मुलीची। चौथीपासून सोबत होते दोघं, किशोर आणि आद्या दोघं सोबत होते शाळेत, चौथीपर्यंत सोबत होते। आद्याचे वडील पोस्टमॅन असल्यामुळे त्यांची बदली नेवाशा शहरामध्ये झाली होती। नेवाशा शहरामध्ये किशोर पण आद्याच्या शेजारीच राहत होता। दोघंही सोबत शाळेत जात होते। दोघं मित्रमैत्रिणी म्हणून खूप चांगले होते। आणि मग त्यानंतर त्यांची मैत्री झाली। ते दोघं सोबत शाळा शिकले। फर्स्ट इयरपर्यंत दोघं सोबत होते। फर्स्ट इयरला किशोर आद्याला बोलला शेवटी की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। मग आद्याही त्याच्यावर प्रेम करत होती। मग आद्याही हो बोलली त्याला। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती, लव्ह स्टोरीमध्ये खूप सारे इमोशनल असतात, खूप सारे भावना असतात। प्रत्येक गोष्ट त्यांची लव्ह स्टोरी खूप छान होती। पण कसं असतं ना, चांगल्या गोष्टीला दृष्टही लवकरच लागते। तसं त्यांचंही काहीतरी कुठून तरी घरापर्यंत कळलं। त्यानंतर आद्याच्या वडिलांनी आद्याला कॉलेजमधनं काढलं आणि आद्याच्या वडिलांनी ट्रान्सफर करून घेतला। मग नंतर आद्याचे वडील आणि आद्या ते दुसरीकडे शिफ्ट झाले। आद्याच्या आयुष्यात जेवढे वाटेल तेवढे प्रॉब्लेम नव्हते झाले, तसे ह्या किशोरच्या आयुष्यात आद्याच्या वडिलांमुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले। आद्याच्या वडिलांनी किशोरला मारहाण केली, किशोरला दमदाटी केली। किशोरच्या घरी जाऊनही या सगळ्या गोष्टी झाल्या। किशोरचे आई वडील गरीब असल्यामुळे त्यांनी जास्त या गोष्टीचा इश्यू केला नाही। पण किशोरच्या वडिलांनी ह्या गोष्टीचा जास्त ट्रेस घेतला। त्यानंतर किशोरच्या वडिलांना अटॅक आला। किशोर घरातला मोठा मुलगा असल्यामुळे किशोरवर जबाबदारी वेळेच्या आधीच पडली। त्यानंतर किशोरच्या बहिणीचे शिक्षण, भावाचे शिक्षण, आईची जबाबदारी, वडील अचानक एक्सपायर झाल्यामुळे किशोरवर भरपूर काही जबाबदाऱ्या पडल्या। त्यानंतर किशोरचे शिक्षणही झाले नाही पुढचे। मुलगा शाळेत खूप हुशार होता, पण त्याला लवकर जबाबदारी पडल्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी लवकर सोडून द्याव्या लागल्या। मग त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात आईची सगळ्यात जास्त प्रायोरिटी झाली, कारण की त्याचे आई वडील एक्सपायर झाल्यानंतर त्याची आई खूप जास्त आजारी पडली। नंतर त्याने त्याच्या बहिणीचं लग्न केलं। किशोरला ह्या सगळ्या गोष्टीतून सावरायला 1-2 वर्ष लागले। त्यानंतर किशोरच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली तर त्या मुलीचं महिनाभर आधी ब्रेकअप झालेले होते। आणि ती मुलगी किशोरला स्वतःहून प्रपोज केलं त्या मुलीने। तर किशोरनी तिला त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या आणि तिनेही तिच्या आयुष्यातलं घडलेलं सगळं